ए सशा, बोल. ससा आहेस तू? होय. वेलची कशाला साफ कर, साफ नव्हे, वेलची कशाला काय करतेस, काय म्हणायचं? सोलते. हा, सोलतेस. आज दिवस तुला करंट लागलाय. असू दे. ह्याला चकली. आता तुला कसं बोललीस तू चकली? तर मी तुला माहिती नाही काही खरबस बनवते. खरवस? हा, अरे वा. म्हणून मी वेलची सोलते. आणि करंट कशाला म्हटलंस? कारण ना तू जिलेबीला वर्षी इडली बोललीस, त्याला गूळ चिरायचा होता, त्याला अळू चिरायचे बोललीस. अजून काय पाहिजे? झाले म्हातारे. काय झालीस? चला बघूया खरवस. चला हो. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल, आमच्याकडे गाईवरून आहेत आणि ह्यांच्याकडे चिकाचं दूध कुठून आलं? तर आम्ही ज्या काकांकडून दूध घेतो ते काका आम्हाला दरवेळेस न चुकता आठवणीने हे दूध आणून देतात. आता त्यांचं नाव आहे, म्हणजे नाव पण मला माहीत नाही, पण त्यांना सगळे मजवेले मजवेले म्हणतात. मजवेले म्हणजे कदाचित मधला भाऊ असेल म्हणून हे नाव पडलेलं असेल. तर त्यांनी आम्हाला हा मस्तपैकी चिकाचं दूध आणून दिलं आणि त्याचा हा खरवस बनवलेला आहे. खरवस बनवायची अशी काही खास रेसिपी नाही, म्हणजे काहीतरी भरपूर करायचं आहे. दूध घ्यायचं, अनन्या त्याच्यात वेलची, जायफळ आणि गूळ टाकून मिक्स करायचा आणि कुकरला लावायचा. झाला. कुस्ती नंतर करा, जरा जरा पटकन. आपल्याला धीर आहे? आपल्याला नाही, तुम्हाला, तुला, मामाला. बघ किती भारी आहे. चला खाऊन बघा आणि सांगा कसं कसं झालंय. मनू, तुला काय हवंय? त्याला खरवस हवाय. दूध हवंय, दूध. काय हवंय तुला? म्हण्या, म्हण्या काय हवंय?